माझी अनिका या घरातली सून होणार आहे. म्हणजे नुसती सून नाही, तर या घरची राजकुमारी असणार आहे. आणि नयनतारा देवींचा जो मुलगा आहे ऋषी, तो असेल तिचा राजकुमार. तुम्ही? अरे नयनतारा, तुझीच वाट पाहते. तुम्ही बाहेर थांबा, हा गाडीपाशी थांबा, मी बोलवेन मग तुम्हाला. अभिनंदन. अरे नुसतं असं नाही, अभिनंदन. एक मिनिट. अभिनंदन कशासाठी? आणि हे सगळं काय आहे? हे काय म्हणजे? अगं, दोन कुटुंब आता एकत्र येणार, दोन फॅमिलींचा असा मेळ जमणार. किती गोड बातमी. मग अशी गोड बातमी देण्यासाठी काहीतरी गोड हवंच ना. ही बाई काय म्हणते ते काही कळत नाहीये. ठीक. अभिनंदन. नवीन नात्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला नकोय. काय तमाशा चालवलाय हा? काही काय बोलतेस? आई, तमाशा काय? ऋषी आणि अनिका यांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. हा. जगभर अगदी असा भिंग घेऊन जरी शोधलंस ना, तरी तुला अनिकासारखी मुलगी शोधून सापडणार नाही. तुझं नशीब थोर, खूप बलवत्तर आहे नशीब. म्हणून आम्ही तुझ्याकडे मागणी मागायला आलेलो आणि मागणं घेऊन आलेलो. हा, आता ऋषी आणि अनिका दोघंही एकमेकांना पसंत करतात. दोघांचंही एकमेकांवर मन जडलंय. मग आपण कशाला खोडा घाला? आणि तसंही ऋषी आम्हाला पसंत आहे. म्हणजे ऋषी आमच्या महाजन कुटुंबाचा जावई म्हणून झाला तर आम्हाला त्याचा खूपच आनंद होणार आहे. म्हणून हे घे. अच्छा, हे नकोय का? आहे ना, दुसरे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक मिनिट. घे, तुला काय हवं ते घे. खूप चॉईस आहे. बडबड बंद करा. कळतंय का काय बोलताय? तुम्ही कोण होता ठरवणारे? माझी सून कोण होईल हे मी ठरवेन. कळलं? ठरवायचंय काय त्यात? सगळं तर ठरलंय. अनिका आणि ऋषी यांचा साखरपुडा होणार आहे.